लाले ही ती फुलता. आत्या काय झालं का वरडताय खोलीत होते मी. अगं तू कुठे दिसली नाहीस ना म्हणून मला काळजी वाटत होती बघ. बरं आता कसं वाटतंय तुला? तब्येत बरी आहे ना तुझी? हा थोडं बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? हा मग आम्ही एवढं दचकलो वरडलो किंचाळलो तवा नाही खोलीतून बाहेर आली वय ग तू? हा आत्या मी खोलीत कपडे बदलत होते असं मध्येच कसं बाहेर येणार? काय बोलतायत या? आणि काय हो तुम्ही इथं कशा आल्या? नाही म्हणजे नरकी आढळणं सोडलंच कसं तुम्हाला? घेऊन नाही गेले त्यांच्यासोबत? अय लाले हाय का फुलताई हे असं आहे बरं का हिचं. आत्या काय झालं काय घाबरलाय तुम्ही? अगं काय सांगू ग लाले, ते नरकी हडवळे मानकरी आहेत ना ते मरून पडलेलं घावले मंदिरा माग. काय असं कसं झालं? आता मारकरीच मरून पडले म्हणजे गावावर लय मोठं संकट आहे. आत्या सकाळी सकाळी लय वाईट बातमी दिलीत तुम्ही. आणि हे काय तुम्ही दोघीच? घरातली बाकीची माणसं कुठे आहेत? अगं ते बी तिकडे मंदिराकडेच आहेत. एवढं सगळं होऊन तिकडं काय करतायत ते? कोणाच्या जीवाला काय झालं तर? आत्या हे कुठं आहेत? हा हा की ग. अगं गोपाळ गोपाळ कुठे आहे? रातच्यापासून दिसला मी नाही ग त्यो. कुठं असेल ग त्यो? फुलताई अगं म्हणजे उत्सवाचा फायदा घेऊन पळून बिळून तर नसेल ना गेला? हा लहानपणी पळून गेला होताच की. नाही 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 असं नाही करणार त्यो. गोपाळ कुठं बी नाही जाणार. मला माझा गोपाळ पाहिजे, गोपाळ पाहिजे. मी आहे गोपाळला बघून. बघ बाई काय सांगतायत. आत्या आत्या काय झालं पायाला? असं का चालतंय? तुझ्या पापाचे चटके बसले भोगतीये. माझ्या पापाचं नाही तुमच्या पापाचे चटके बसलेत. उत्सवात काय झालं का? काढ जखमांवरच्या खपल्या काढ अजून. तुला चांगलंच वळकून मी लय आनंद होत असेल ना मला असं बघून. जा तिकडच भूक लागलीये मला. आप्पा मी काय म्हणतोय आपण खात्री करून घ्यायची का ही खरंच मिले का बिशूत पडले? तुला दिसत नाही का रे? हा डोक्यातनं रगात येत आहे दिसत नाही तुला? असं कोणी बेशुद्ध पडतो होय रे? अरे कशाला तरपडतोय तिथं? हाताचा ठसबिसा पडलं ना ते जाम करत घालेन टायरात आणि पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चेचन तुला. ए सुकाळीच्या मोर जायचं नाही अजिबात. ए समजाने लक्षात ठेवा रे. कोणी बी पुढे जायचं नाही तिथं जायचं नाही कोणी. हो हो काय काय झालं काय? हा लालीच काय झालं का? नाही होती ठीक आहे. मग रंजन आणि पोरसनी काय झालं का? हो समजे ठीक आहे. तो मग काय झालं काय? आपला गोपाळ घरात नाही हो. आणि काल रातच्यापासून मी त्याला हित्त बी बघितला नाही. हो मला लई भीती वाटायला लागली हो. त्याचं काही बरं वाईट तर नाही ना होणार? ए अगं गप तू. तेव्हा बघावं तेव्हा वाईट चिंतत असते. काय बी वाईट चिंतू नको तू. अगं असेल इथंच कुठेतरी देवळा बिवळात जाऊन झोपला असेल. उगाच रडून गोंधळ घालू नको. ए पोरांनो तुम्ही बघितलं ना कुणी गोपाळला? नाही बाप्पा मग काल रातच्याला पूजेत दिसला त्यानंतर काय दिसलं नाही बाबा. आप्पा माझं तर काय डोकंच चालं ना. काय चाललंय गावात काहीच कळत नाही. मला तर वाटतं आपण पोलिसात सांगूया का? ए पोलिसांकडे कशा पाहिजे जायचं? हा त्या जामकरच्या आडमोठेपणामुळे हे समजा झालेलं आहे. त्याच्यामुळे 2 मुर्दे पडलं आणि पुन्हा आपण त्याच्याकडेच जायचं. आप्पा हे बघा डेड बॉडीचा पंचनामा करायसाठी पोलिसांना तर कळवलं पाहिजे ना. त्याला ठणकावून सांगा हे समजा त्याच्यामुळे झालेलं आहे. हा ए अरे फोन लावा कोणीतरी. सरपंच मी लावतो.
काय गोपाळ नावाचे टेलर म्हणजे धंदा इतका जोरात चाललाय की एका रात्री टेम्पोच विकत घेतला. नाही तशी इच्छा आहे माझी धंदा वाढायची, पण टेम्पो माझा नाही. कोणाचा आहे मग? उत्सव आहे ना गावामध्ये, मांडववाल्याचा आहे. मांडवाल्याचा का चोरीचा आहे? नाही, मांडववाल्याचाच आहे. तो काय घेऊन फिरतोयस? नाही, त्याचं काय झालं, सकाळी त्याची माणसं काय आली नाहीत असं ते म्हणला, टेम्पो घरी सोडता का विनंती केली त्यांनी. आता मला कोणी विनंती केली, माझ्याकडे मदत मागितली तर मला नाही म्हणता येत नाही. बरं येऊ का? टेम्पो सोडायचा आहे मला, परत दुकानावर यायचं आहे, उशीर होईल. थांबव. खून करून पळताय असं का वागताय? काय गाडीत? मला काय माहिती गाडीत काय ते मांडववाल्याचं सामान असेल, मी काय बघितलं नाही. पण मी बघणार. बघायचंय मला. दामकर साहेब, दामकर साहेब, दामकर साहेब, कुठं कुठं उडकायच तुम्हाला? काय झालं? ते मंदिराच्या मागे दोन मुर्दे गावलेत. काय? हो, अख्खं गाव जमलंय, चला की लवकर. सुधाकर, बाकी टीमला पाचारण करा, बोलून घ्या सगळ्यांना ते. सुधाकर, याला सोडू नका. टेम्पो सकट घेऊया. हो साहेब. चले.